नमस्कार. डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या तिसऱ्या भागात आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. या भागात आपण पाहणार आहोत डॉक्टर आंबेडकरांची आणि माझी पहिली भेट, तसेच डॉक्टर आंबेडकरांच्या प्रकृती अस्वास्थ्याबद्दलची काही माहिती. डॉक्टर आंबेडकरांची पहिली भेट. माझा डॉक्टर आंबेडकरांच्या आयुष्यात कसा, कोठे, केव्हा व का प्रवेश झाला याबद्दल पुष्कळ लोकांच्या मनात आत्यंतिक कुतूहल आहे. तसेच या बाबतीत अनेकांनी आपापल्या परीने बरेच उलटे सुलटे तारेही तोडलेले आहेत. अर्थात इतरांनी कल्पनेने उलटसुलट तोडलेल्या ताऱ्यांशी मला काहीही कर्तव्य नाही. भारतीय लोकांचा सर्वसाधारणपणे स्थायी भावच असा आहे की कुठल्याही महापुरुषाच्या जीवनचरित्राला अद्भुततेचे, आख्यायिकांचे किंवा उलटसुलट प्रवादांचे वलय निर्माण केल्याशिवाय कोणाही महापुरुषाच्या अनुयायांचेच नव्हे तर विरोधकांचेही समाधान होत नाही, असे सर्वत्र दिसून येईल. याप्रमाणे लोकोत्तर महापुरुषाला दैवी बनवण्यासाठी वा त्याला कमी लेखण्यासाठी त्याच्या जीवनचरित्राला अनेक चांगले वा वाईट प्रवाद, आख्यायिका चिकटवल्याची अनेक उदाहरणे इतिहासात दाखवता येतील. या देशातील एकूण पुढारलेल्या समजल्या जाणाऱ्या सुशिक्षित किंबहुना सवर्णांची ही स्थिती, तेथे हजारो वर्षे गुलामीत पिचत पडलेल्या, धर्माने शिक्षणाची कवाडे बंद केलेल्या व समाजाने बहिष्कृत केलेल्या अस्पृश्य समाजाच्या स्थितीची कल्पनाच केलेली बरी. हजारो वर्षे गुलामीच्या व अंधकाराच्या गर्तेत पिचत पडलेल्या अस्पृश्य समाजात काळ्या कुट्ट ढगांमधून लखवीत चमकावी तसे डॉक्टर आंबेडकर नुसते चमकले नाहीत, तर सूर्यासारखे प्रचंड प्रकाशमान होऊन अतिप्रचंड तेजाने सदैव तळपतच राहिले. अशा डॉक्टर आंबेडकरांचे जीवनचरित्र लोकप्रवादांना अपवाद तरी कसे ठरणार? डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनचरित्राला अनेक आख्यायिका व प्रवाद चिकटवल्याचे दिसून येईल. अशा अनेक प्रवादांपैकीच माझी व डॉक्टर आंबेडकरांची भेट कोठे, कशी, केव्हा आणि का झाली याबद्दलही अनेक प्रवाद ऐकिवात आहेत. आपणापैकी प्रत्येकाने या बाबतीत एक ना अनेक गोष्टी निश्चितच ऐकल्या असतील, यात मला मुळीच शंका नाही. या संबंधात ज्या अनेक चमत्कृतीपूर्ण गोष्टी कानावर येतात त्या ऐकून मला हसावे की रडावे तेच कळत नाही. काही वेळा मला गंमत वाटते, तसेच आश्चर्यही वाटते. महापुरुषांच्या जीवनचरित्राला चिकटवल्या जाणाऱ्या कपोलकल्पित कथा वा प्रवाद कोठून व कसे प्रसृत होतात हे एक मोठे कोडे आहे. विशेष म्हणजे सांगणाऱ्यांना सुचतं कसं व ऐकणारेही कसा विश्वास ठेवतात हेच कळत नाही. तसेच जे लोक अशा गोष्टी सांगतात ते इतक्या आत्मविश्वासाने, इतक्या मीठ मसाला लावून सांगतात की जणू काही प्रत्येक गोष्ट ही त्यांच्या डोळ्यासमोरच घडलेली आहे. माझ्या व डॉक्टर साहेबांच्या प्रथम भेटीबद्दल सर्वांच्याच मनात आत्यंतिक कुतूहल व अपार उत्सुकता आहे, याची मला पूर्णपणे जाणीव आहे. आणि म्हणूनच वाचकांची उत्सुकता अधिक ताणून न धरता आमच्या पहिल्या भेटीवर प्रकाश टाकते. मुंबईतील विलेपार्ले या उपनगरात डॉक्टर एस राव या नावाचे एक म्हैसूरियन सद्गृहस्थ राहत असत. त्या काळात परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आलेले विद्वान अर्थशास्त्रज्ञ होते ते. हे राव कुटुंब सुशिक्षित तसेच अत्यंत सुसंस्कृत होतं. आमच्या कुटुंबाशी या राव कुटुंबियांचा चांगलाच घरोबा होता. त्यामुळे एकमेकांकडे आमचं नेहमीच जाणं येणं होत असे. या राव कुटुंबियांशी आमचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध होते. राव यांच्या मुली चांगल्या शिकल्या सवरलेल्या होत्या, त्यामुळे माझी त्यांच्याशी चांगलीच मैत्री होती. साहजिकच मैत्रिणींच्या भेटीगाठी अधूनमधून माझं त्यांच्या घरी जाणं होतच असे. योगायोगाची गोष्ट अशी
की या डॉक्टर रावांशी डॉक्टर आंबेडकरांची घनिष्ठ मैत्री होती. इतकेच नव्हे तर डॉक्टर आंबेडकरांचंही तिकडे जाणं येणं होत असे. डॉक्टर साहेबांना जेव्हा केव्हा विश्रांतीची आवश्यकता भासत असे तेव्हा ते सवड होताच हमखास पार्ल्याला डॉक्टर रावांच्या घरी येऊन बसत असत. 1942 सालापासून डॉक्टर आंबेडकर व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात मजूर मंत्री होते. त्यामुळे त्यांचे दिल्लीत वास्तव्य असे. डॉक्टर आंबेडकर मुंबईच्या दौऱ्यावर आले म्हणजे वेळात वेळ काढून ते आपल्या या प्रिय मित्राची हमखास भेट घेत असत. डॉक्टर आंबेडकर व राव या मित्रद्वयींची एकदा का बैठक जमली म्हणजे साहजिकच त्या बैठकीला बौद्धिक चर्चेचे स्वरूप येत असे. चहा फराळ करता करता या दोन विद्वानात निरनिराळ्या विषयांवर अत्यंत सखोल व मनमोकळी चर्चा व क्वचित प्रसंगी वादविवादही होत असत. विद्वानांची अशी बौद्धिक ज्ञानाने ओतप्रोत भरलेली चर्चा ऐकणे हे खरोखरीच एक अतिशय दुर्लभ असा योगच मानला पाहिजे. अशाच काही प्रसंगी त्या बौद्धिक चर्चा ऐकण्याचे मलाही भाग्य लाभले. डॉक्टर आंबेडकरांचे तेथे जाणं येणं आहे हे मला त्यांची प्रत्यक्ष भेट होईपर्यंत माहीतच नव्हतं. एकदा अशीच मी विलेपार्ल्याला राव यांच्या घरी गेले होते. मी तिथे असतानाच डॉक्टर आंबेडकरांचं तिथे येणं झालं. ही घटना 1947 सालच्या सुरुवातीची. या क्षणापर्यंत मला डॉक्टर साहेबांबद्दल विशेष अशी माहिती नव्हती. त्यांचं नाव मी ऐकून होते. ते व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात सभासद आहेत एवढीच मला माहिती होती. त्यांच्याबद्दल अधिक माहिती करून घेण्याचं मला काही कारणही नव्हतं. डॉक्टर आंबेडकर ज्यावेळी रावांच्या घरी आले तेव्हा मी तिथेच हजर असल्याने औपचारिकतेचा भाग म्हणून रावांनी डॉक्टर आंबेडकरांची माझी ओळख करून दिली. ती अशी की ही आमच्या मुलींची मैत्रीण अत्यंत हुशार आहे. MBBS असूनही डॉक्टर मालवणकरांसारख्या विख्यात डॉक्टरांकडे ज्युनियर म्हणून काम करते वगैरे वगैरे. हीच आमची सर्वप्रथम झालेली भेट. डॉक्टर आंबेडकरांची ओळख करून देताना राव यांनी मला त्यावेळी डॉक्टर आंबेडकरांबद्दल विशेष माहिती दिली. डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्राप्त केलेल्या विदेशातील पदव्या, त्यांचे सामाजिक सुधारणेचे कार्य, त्यांचे मौलिक ग्रंथ, त्यांची विद्वत्ता, त्यांचे ग्रंथालय इत्यादी संबंधीची माहिती दिली. ती ऐकून एका थोर पुरुषाशी परिचय झाल्याचा मला फार आनंद झाला. डॉक्टर आंबेडकरांची विद्वत्ता, प्रभावी व तेजस्वी व्यक्तिमत्व बघूनच मी थक्क झाले आणि अगदी पहिल्याच भेटीत मला कळून चुकले की डॉक्टर आंबेडकर ही काही मामूली व्यक्ती नसून एक असामान्य आणि महान व्यक्ती आहे. डॉक्टर आंबेडकरांचं व्यक्तिमत्व अत्यंत भारदस्त होतं. त्यांचं भव्य कपाळ, तेजस्वी व भेदक डोळे, धारदार नजर, अत्याधुनिक व टापटीप पोशाख, चेहऱ्यावर विलसत असलेले विद्वत्तेचे तेज पाहून प्रथम दर्शनीच त्यांच्या असामान्यत्वाची खात्री पटत असे. परदेशी लोक डॉक्टर आंबेडकरांना जर्मनी राजपुत्र, जर्मन प्रिन्स असे का संबोधित याची प्रचिती त्यांना पाहणाऱ्याला प्रथम दर्शनीच येत असे. त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वाला प्रकांड विद्वत्तेची जोड मिळाल्याने त्यांचा वेगळाच प्रभाव पडत असे. माझी ओळख करून दिल्यावर डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत आपुलकीने माझी चौकशी केली. त्याला कारण असे की स्त्रियांच्या उन्नतीची त्यांना अत्यंतिक कळकळ होती. त्या काळात स्त्रीने डॉक्टर होणे ही काहीशी दुर्गम गोष्ट होती, म्हणून त्यांनी माझे अभिनंदन केले. तसेच स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात हिरिरीने पुढे आले पाहिजे अशी कळकळही त्यांनी व्यक्त केली. आमची चर्चा चालू असतानाच चर्चेच्या ओघात अनेक गोष्टी मला डॉक्टर आंबेडकरांकडून ऐकावयास मिळाल्या. त्यापैकी बऱ्याचशा गोष्टी मला नवीन होत्या. याच भेटीत बुद्ध धर्मावरही आमची चर्चा झाली. डॉक्टर आंबेडकरांचे बुद्ध धर्माचे अथांग ज्ञान बघून मी अक्षरशः दिपून गेले.
डॉक्टर आंबेडकरांच्या प्रत्येक शब्दातून प्रकांड ज्ञान व अथांग विद्वत्ता प्रकट होत होती. आपला मुद्दा पटवून देताना त्याच्या समर्थनार्थ ते अनेक पुरावे, दाखले आणि उदाहरणे देऊन आपला मुद्दा सर्व प्रकारे स्पष्ट करून पटवून देत असत. त्यांचा युक्तिवाद इतका साधार व बिनतोड असे की अगदी कट्टर विरोधकालाही मान डोलवावी लागे. त्यांच्या प्रत्येक शब्दामागे प्रचंड वाचन, मनन व ठाम निष्कर्ष दिसून येत असत. अशा प्रकारे डॉक्टर आंबेडकरांशी ओळख झाल्यावर कधी कधी आमची भेट झालीच, अर्थात योगायोगाने, तरी ती राव यांच्याच निवासस्थानी होत असे. अशाच तऱ्हेने आमच्या 2-4 भेटी विलेपार्ल्याला डॉक्टर रावांच्या निवासस्थानी झाल्या. प्रत्येक भेटीत आमच्या निरनिराळ्या विषयांवर औपचारिक गप्पा होत असत. त्या गप्पांच्या ओघात अनेक गोष्टी मला डॉक्टर आंबेडकरांकडून ऐकायला मिळत आणि माझ्या ज्ञानात निश्चितच भर पडत असे. अशा या थोर महापुरुषाची भेट झाल्याचा मला मनस्वी आनंद व अभिमान वाटत असे. डॉक्टर आंबेडकरांचे प्रकृती अस्वास्थ्य. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखालील भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे प्रसिद्ध झाली. त्यात डॉक्टर आंबेडकरांचेही नाव होते. ते स्वतंत्र भारताचे पहिले विधिमंत्री झाले. 29 ऑगस्ट 1947 रोजी घटना समितीने घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी एक लेखन समिती म्हणजेच ड्राफ्टिंग कमिटी नेमून तिचे अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिले. घटना समितीच्या ध्वज समितीचे फ्लॅग कमिटी देखील ते सभासद होते. डॉक्टर आंबेडकरांच्या शिरावर अशा वेळी अनेक जबाबदाऱ्या होत्या. डॉक्टर आंबेडकरांची प्रकृती तशी नरम गरमच राहत असे. डॉक्टर रावकडे आले म्हणजे ते आपल्या प्रकृतीबद्दल नेहमीच तक्रार करीत असत. 1-2 वेळा माझ्या समक्षही डॉक्टर साहेबांच्या प्रकृतीबद्दल चर्चा झाली होती. मी स्वतः डॉक्टरच असल्याने साहजिकच मी त्यांच्या प्रकृतीबद्दल अधिक चौकशी केल्यावर त्यांनी मलाही आपल्या प्रकृती अस्वास्थ्याबद्दल सांगितले. त्यांची प्रकृती नीटपणे तपासून योग्य ते औषधोपचार करणे फार जरुरीचे होते. एके दिवशी नेहमीप्रमाणे मी डॉक्टर मालवणकरांच्या युजेस रोडवरील कन्सल्टिंग रूमवर आपल्या कामात मग्न होते. अचानक अत्यंत रुबाबदार व्यक्तिमत्व असलेली व पाश्चिमात्य पेहरावातली एक व्यक्ती आमच्या रूममध्ये आली. ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांना बघून मला मोठे आश्चर्य वाटले, तरीही मनस्वी आनंदही झाला. मी डॉक्टर साहेबांचे स्वागत करून बसण्यास सांगितले. आमच्या सहकारी डॉक्टरांशी तसेच डॉक्टर मालवणकरांशीही मी त्यांची ओळख करून दिली. एवढी महान व्यक्ती आपल्या कन्सल्टिंग रूमवर आल्याबद्दल सर्वांनाच अतिशय आनंद झाला. औपचारिक ओळख पाळख झाल्यावर इकडच्या तिकडच्या गोष्टींच्या ओघात डॉक्टर आंबेडकरांनी सांगितले की पार्ल्याच्या डॉक्टर रावांनीच त्यांना डॉक्टर मालवणकरांकडे औषधोपचार करून घेण्याचा सल्ला दिला होता आणि अशी शिफारस करण्याचं कारण होतं की श्रीमती राव यांना मालवणकरांनी बरे केले होते. श्रीमती राव यांना फिट्सचा त्रास बराच जुना होता. त्यासाठी त्यांनी मुंबईतील व बाहेरील अनेक नामवंत डॉक्टरांचे उपचार करून घेतले, पण गुण काही आला नव्हता. पुढे त्यांना कोणीतरी डॉक्टर मालवणकरांकडे उपचार करून घेण्याचे सुचविले. त्याप्रमाणे मालवणकरांनी उपचार केले व श्रीमती राव यांचा जुना व असाध्य असा फिट्सचा त्रास कायमचा मिटला. या स्वतःच्या अनुभवातूनच डॉक्टर राव यांनी डॉक्टर आंबेडकरांना मालवणकरांकडे उपचार करून घेण्याची शिफारस केली असावी असे वाटते. तसेच मी स्वतःही डॉक्टर होते. डॉक्टर आंबेडकरांशी माझी योगायोगाने भेट झालीच होती आणि म्हणून मी ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करीत होते त्याच ठिकाणी आपला इलाज करून घ्यावा असे त्यांना वाटले असावे. तर त्यात नवल ते काय. डॉक्टर आंबेडकर ज्यावेळी आमच्या कन्सल्टिंग रूमवर आले त्यावेळी त्यांची प्रकृती मुळीच बरी नव्हती. डॉक्टर मालवणकरांना त्यांनी आपल्या प्रकृती अस्वास्थ्याचा संपूर्ण इतिहास कथन केला.
डॉक्टर मालवणकरांनी त्यांना काही प्रश्न व शंका विचारून प्रकृतीबद्दलची एकूण सर्व माहिती करून घेतली. त्यानंतर त्यांना तपासणी खोलीत नेऊन आम्ही त्यांची सखोल व प्रदीर्घ तपासणी केली. तपासणी केल्यावर असे निदर्शनास आले की डॉक्टर साहेबांना अनेक दुर्धर रोगांनी पछाडले होते. मधुमेह, रक्तदाब, न्यूरायटिस, सांधेदुखी अशा असाध्य व्याधी त्यांना अनेक वर्षांपासून जडल्या होत्या. मधुमेहाने त्यांचे शरीर पोखरून जर्जर झाले होते. तसेच संधिवाताच्या त्रासामुळे त्यांना अनेक रात्री बिछाण्यात तळमळत पडून राहावे लागत असे. अनेक उपचार झाले पण त्यांना विशेष उतार पडत नव्हता. त्यांच्या शरीर प्रकृतीचा विचार करता त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू करणे अत्यावश्यक होते. पुढील भागात पाहू डॉक्टर आंबेडकरांच्या प्रकृतीचा इतिहास.